नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये स्वागत करते. आज आपण पार्ट 7 मध्ये पाहणार आहोत द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड देअर कोएफिशियंट अँड हाऊ टू ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर गिवन. आणि ह्या दोन टॉपिकवर डिपेंडिंग आपल्याला 2.5 प्रॅक्टिस सेटमधले उरलेले प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. मग आपण अगोदर पाहूया की जे रूट्स आहेत त्या रूट्सचा संबंध काही. मग सुरुवात करूयात आपण. रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला माहिती आहे अल्फा अँड बीटा आपण स्टँडर्ड फॉर्मचे रूट्स घेतो. इफ alpha and beta are the roots of quadratic equation ax square plus bx plus c equal to 0, then we write by formula method. आपण अल्फा आणि बीटा जी होती आपण अल्फा घेत होतो मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर प्लस मायनस होतं, म्हणजे अल्फाला आपण प्लस घेत होतो. हे होतं तुमचं अल्फा. बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि बीटा होता मायनस बी मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बरोबर आहे. मग अल्फा प्लस बीटा करताना ह्या दोन व्हॅल्यू लिहून काढायच्यात आपल्याला. सो हिअर अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमेरेटरशी आपण डायरेक्टली ॲडिशन करणार आहे. बरोबर आहे तसं लिहून काढलं. आता इथे बघा हा जो आहे हा रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस आहे आणि हा मायनस आहे. मग हा कॅन्सल होईल आणि तुम्हाला आन्सर मिळेल मायनस 2b अपॉन 2a. ह्यात सुद्धा 2 कॅन्सल होईल. सो इट विल बिकम मायनस b अपॉन a. सो ॲडिशन ऑफ द रूट विल गिव्ह यू आन्सर मायनस बी अपॉन ए. आता हे जे आम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहे अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू बीटाची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन करताना न्यूमेरेटर मल्टिप्लाइड डिनॉमिनेटर पण येणार आहे बघा असं. आता हे वरती जे आहे न्यूमेरेटरमध्ये हा आहे ए प्लस बी आणि हा होणार आहे तुमचा ए मायनस बी. So you can use formula a square minus b square. हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. मग फॉर्म्युला होईल पहिला टर्म आहे मायनस बी त्याचा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर असल्यामुळे तो रूट साईन निघून गेला मायनस ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac. आता ह्याच्या पुढे जेव्हा मी करणार आहे हा बी स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हा मायनस मायनस होणार आहे प्लस. ओके. सो यू विल गेट आन्सर 4ac अपॉन 4a स्क्वेअर. ह्यामध्ये सुद्धा तुमचा हा एक ए वरचा आणि हा इथला एक ए कॅन्सल होईल 4 कॅन्सल होईल. सो यू विल गेट c अपॉन a. लक्षात येते का बघा कॅल्क्युलेशन थोडंसं. सो from this we are going to get that if we have a alpha and beta then alpha plus beta gives value minus b upon a and alpha into beta gives value c upon a. हे पुन्हा एकदा आपण रिवाइज करूच. then second topic, how to obtain quadratic equation if the roots alpha and beta are given. Suppose alpha and beta are the roots of given equation. आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायची आहे. सो अल्फा आणि बीटा दोन रूट दिलेले आहेत म्हणजेच एक्स इक्वल टू अल्फा और एक्स इक्वल टू बीटा असणार आहे. मग अल्फा आणि बीटा लेफ्ट साईडला घ्या. आयदर एक्स मायनस अल्फा इक्वल टू 0 और एक्स मायनस बीटा इक्वल टू 0. दोघांचं मल्टिप्लिकेशन पण 0 होणार आहे आणि हे ब्रॅकेट जर मी सॉल्व केलं तर मला मिळेल एक्स स्क्वेअर मायनस ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. म्हणजे मला काय मिळतं इकडे आय एम गोइंग टू गेट दॅट
Here it is a addition of roots and here you have a multiplication of roots. लक्षात येते का बघा? So you are going to get x square minus addition of roots into x plus product of roots equal to 0. जी इक्वेशन येणार आहे आपल्याला अशी. ओके, सो if you have a equation ax square plus bx plus c equal to 0 and alpha and beta are the roots of your quadratic equation, then alpha plus beta was minus b upon a and alpha into beta is c upon a. आणि जर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर इक्वेशन असणार आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. मीन्स एक्स स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ द रूट्स इक्वल टू 0. ह्यावर डिपेंडिंग आता आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मग त्याच्यातला पुढचा क्वेश्चन जो आहे 4th क्वेश्चन, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. 2 रूट दिलेले असणार आहेत बघा इथे 0 and 4. आपल्याला रूट इक्वेशन फॉर्म करताना लागणार आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. मग ते काढून घ्या अगोदर. ओके, लेट अल्फा इक्वल टू 0 बीटा इक्वल टू 4. कॅल्क्युलेट अल्फा प्लस बीटा 0 प्लस 4 दॅट विल बी 4. अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4, 0 इंटू 4 विल बी 0 and your required equation is x square minus bracket alpha plus beta x plus alpha beta equal to 0. आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इक्वल टू 0. प्लस 0 नाही लिहिला तरी चालेल. सो युअर इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4x इक्वल टू 0. आता एक्झाममध्ये तुम्ही हे जी स्टेप आहेत अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा हे डायरेक्ट इक्वेशनमध्येच पुट करून लिहिलं तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही. काही जण असं सेपरेट सोडवतात, काही जण डायरेक्टली इक्वेशनमध्ये टाकतात. कुठलंही केलं तरीही चालेल. देन युअर सेकंड प्रॉब्लेम 3n minus 10 अल्फा इक्वल टू 3 बीटा इक्वल टू -10. अल्फा प्लस बीटा 3 plus -10 3 minus 10 that will be -7. अल्फा इंटू बीटा that will be -30. your required equation, put the values and तो माइनस माइनस प्लस होणार आता. सो एक्स स्क्वेअर प्लस 7x minus 30 इक्वल टू 0. ओके, सो your third equation, third question, half and minus half. Take alpha beta, calculate alpha plus beta, half plus minus half that will become 0. Alpha into beta हाफ इंटू मायनस हाफ 1 1 जा 1 2 2 जा 4. व्हॅल्यू पुट करूया आता इक्वेशनमध्ये. सो एक्स स्क्वेअर मायनस 0 इंटू एक्स तो 0 होणार प्लस मायनस 1/4. सो आन्सर विल बी एक्स स्क्वेअर मायनस 1/4 इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये आता पुढचा क्वेश्चन आहे 2 मायनस रूट 5 2 प्लस रूट 5. आता हा 2 मायनस रूट 5 आणि 2 प्लस रूट 5 जो आहे त्याला बघा थोडंसं. अल्फा घेतला बीटा घेतला. अल्फा प्लस बीटा कॅल्क्युलेट करताना काही प्रॉब्लेम नाही. 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5 ह्यामध्ये हा मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 कॅन्सल होतो. उरतो 2 2 म्हणजे 2 प्लस 2 दॅट विल बी 4. आता अल्फा इंटू बीटा कॅल्क्युलेट करताना 2 मायनस रूट 5 इंटू 2 प्लस रूट 5. सो दिस इज नथिंग बट a मायनस b a प्लस b. and you will get formula of a square minus b square. बघा हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी आपल्याला यूज करावा लागतोय. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. सो 2 स्क्वेअर मायनस रूट 5 स्क्वेअर. 2 स्क्वेअर इज 4. रूट 5 स्क्वेअर इज 5. सो यू विल गेट 4 minus 5 that will be -1. Required equation, put the values. x square minus 4x plus alpha beta ची व्हॅल्यू -1. सो यू विल गेट फायनल आन्सर एक्स स्क्वेअर मायनस 4x minus 1 इक्वल टू 0. ह्यातला पुढचा क्वेश्चन आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. फाइंड k if equation is
एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटविषयी काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपल्याला के काढायचं आहे. सगळ्यात पहिलं आपण काय करूया, क्वाड्रॅटिक इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मसोबत कम्पेअर करूया अँड वी विल गेट ए बी सी. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1, एक्सचं कोएफिशियंट मायनस 4k आणि उरलेलं सगळं हे काय असणार आहे, कॉन्स्टंट, दॅट इज के प्लस 3. आता सम ऑफ द रूट्स आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा आहे आणि आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज नथिंग बट मायनस बी अपॉन ए. सो मायनस ब्रॅकेटमध्ये बीची व्हॅल्यू मायनस 4k. सो मायनस मायनस विल बिकम प्लस आणि यू विल गेट आन्सर 4k. पुन्हा प्रोडक्ट आहे, प्रोडक्टची व्हॅल्यू काढून घ्या. सी अपॉन ए, सीची व्हॅल्यू आहे के प्लस 3 अपॉन 1. सो यू विल गेट के प्लस 3. म्हणजे तुम्हाला मिळालं अल्फा प्लस बीटा 4k अँड अल्फा इंटू बीटा के प्लस 3. आता त्यांनी जी कंडिशन दिली आहे ती कंडिशन बघा. सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. सम ऑफ द रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा, डबल म्हणजे 2 आणि देअर प्रोडक्ट म्हणजे अल्फा इंटू बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू होती 4k, 2 आहे तसाच आणि अल्फा बीटाची व्हॅल्यू होती के प्लस 3. आता ह्याला सॉल्व करूया मग आपण. तुम्ही आणखीन 2 इथे घेऊन सोडवलं, लेफ्ट साईडला घेऊन सोडवलं तरीही चालेल. सो 4k इक्वल टू 2k प्लस 3, 2k प्लस 6 सॉरी, म्हणजे हा 2 तुम्ही आतमध्ये मल्टिप्लाय केला आहे. 2k लेफ्ट साईडला जाईल, 4k मायनस 2k इक्वल टू 6, 2k इक्वल टू 6, k will be 6 upon 2 and you will get final answer k equal to 3. बघा ही मेथड. मग नेक्स्ट प्रॉब्लेम. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. देन वी हॅव टू फाइंड व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. काहीतरी वेगळं आले म्हणून घाबरून जाऊ नका. आपण जे केले ती मेथड अगोदर करून घ्या तुम्ही. ओके, मेथड म्हणजे स्टँडर्ड फॉर्मची कंपॅरिझन. ए बी सीची व्हॅल्यू बघा इथे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढा. आलं. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढा. आलं. सो अल्फा प्लस बीटा इक्वल टू 2 अँड अल्फा इंटू बीटा इक्वल टू मायनस 7. आता ह्या पुढे काय करायचं आहे आपल्याला, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. मग अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढण्यासाठी नवीन काही फॉर्म्युला नाही तयार करायचा आपल्याला. बघा इथे आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ॲक्च्युली हा फॉर्म्युला माहिती आहे. अल्फा प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. हा 2 अल्फा बीटा तिथे पाठवते. सो यू विल गेट अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बघा आला का फॉर्म्युला. तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअरची. तुमच्याकडे अल्फा प्लस बीटा आहे आणि अल्फा इंटू बीटा आहे. म्हणजे आता मी काय करणार आहे, सॉल्व करताना डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करणार. तुम्ही हा विचार करू नका की हा नवीन एक फॉर्म्युला कुठून आला. आता आहे त्याच फॉर्म्युल्याला थोडंसं आपल्याला जसं हवं आहे तसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. ओके, मग आता मी डायरेक्टली हा लास्ट फॉर्म्युला यूज करणार आहे. सो आय विल गेट अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. व्हॅल्यूज पुट करा. अल्फा प्लस बीटा 2 आलं होतं, तो मायनस 2 ॲज इट इज आणि अल्फा बीटा मायनस 7 आलं होतं. सो मायनस 2 इंटू मायनस 7 विल बी प्लस 14 आणि 2चा स्क्वेअर 4, 4 प्लस 14 यू विल गेट आन्सर 18. आता ह्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची होती अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची. बरोबर आहे. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढण्यासाठी आपण काय करणार आहोत बघा. इथे आता क्यूब आहे बघा, म्हणजे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला यूज करू अगोदर आपल्याला. दॅट इज अल्फा क्यूब प्लस
3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. हा आपला बेसिक फॉर्म्युला. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. उरलेलं सगळं तिकडे पाठवते. ओके, सो अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस हा 3 अल्फा स्क्वेअर बीटा इथे लागवतो घेते. 3 अल्फा स्क्वेअर बीटा मायनस 3 अल्फा बीटा स्क्वेअर आणि तुमचं RHS मध्ये उरणार आहे आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ज्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची ते राईट साईडला आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आणखीन काय करता येते बघूया मग. हा होईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब आणि ह्यामधनं मी काय करते 3 अल्फा बीटा कॉमन काढते. म्हणजे जेव्हा मी 3 अल्फा बीटा कॉमन काढणार हा 3 निघाला, ह्या अल्फा स्क्वेअरमधला 1 अल्फा निघाला आणि हा बीटा पण निघाला. म्हणजे राहिलं काय फक्त अल्फा आणि मायनस साईन कॉमन निघाल्यामुळे आतमध्ये येणार प्लस आणि अल्फा बीटा स्क्वेअरमधला 3 गेला, अल्फा गेला, बीटा स्क्वेअरमधला 1 बीटा होणार. दॅट विल बी बीटा. नीट बघून घ्या. मी हाच फॉर्म्युला आता डायरेक्टली लिहिणार आहे. मी डायरेक्टली लिहिणार आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. मी हे फॉर्म्युला आता डायरेक्टली लिहिणार आहे आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, सो हिअर यू विल गेट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. व्हॅल्यू पुट करा. 2चा क्यूब इकडे आपल्याला आलं पाहिजे 2चा क्यूब. हा आहे क्यूब इथे. मायनस 3 मायनस 7 इंटू 2. 2चा क्यूब असणार आहे 8. 3 7 जा 21, 21 2 जा 42 आणि मायनस मायनस होणार प्लस. सो 8 प्लस 42 विल बी 50. आणि आपण अशा पद्धतीने अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढलेली आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. The roots of each of the following quadratic equation are real and equal. Find k. आपल्याला दिलेली. ओके, सो हिअर आपल्याला दिलेलं आहे की रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. आता रियल आणि इक्वल म्हणजे आपण गेलो आता डायरेक्टली डेल्टाची व्हॅल्यू रिवाइज करायचं का बघा एकदा. इफ युअर डेल्टा इज इक्वल टू 0 दिसत नाही वाटतं. इफ युअर डेल्टा इज 0 देन युअर रूट्स आर रियल अँड इक्वल. त्याचा यूज आपल्याला करावं लागणार आहे. ओके, सो हिअर कंपेअर करूया स्टँडर्ड फॉर्म सोबत. ए विल बी 3, बी विल बी के अँड सी विल बी 12. रूट्स आर रियल अँड इक्वल. So delta is 0. Delta means what? B square minus 4AC 0. The B square means 3 square minus 4 into 3 into 12 equal to 0. Okay. ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. K square minus 144 equal to 0. 144 will go that side. K square equal to 144. And when you are taking square root, take both the sign. K equal to plus or minus 12. So either k is positive 12 or k is negative 12. In this way we can calculate the value of k. Second problem same मध्ये kx bracket x minus 2 plus 6 equal to 0. kx अगोदर मल्टिप्लाय करून घेऊया. kx square minus 2kx plus 6 equal to 0. Comparing A will be k, B will be minus 2k and C will be 6. Roots are real and equal. Therefore delta 0. Delta is B square minus 4AC. So minus 2k square
-4 इंटू केची व्हॅल्यू के आहे, 4 इंटू के इंटू 6 इक्वल टू 0. -2k² मीन्स 4k². -24k इक्वल टू 0. हां, आता इथे काय केलं आहे, दोघांमधनं 4k कॉमन काढला आहे. बघा इथे 4k ब्रॅकेट k -6 इक्वल टू 0. then either 4k equal to 0 or k minus 6 equal to 0. So k will be 0 or k will be 6. लक्षात येते का? म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू ही सॅटिस्फाय होऊ शकते केची व्हॅल्यू. लक्षात येते का? बघा एकदा. सो आता इथे आपण हे एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेली आहे. पुढच्या पार्ट 8 मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे ॲप्लिकेशन पाहणार आहोत. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ॲप्लिकेशनमध्ये मोस्ट प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत वर्ड प्रॉब्लेम. ओके, आता वर्ड प्रॉब्लेम सोडवण्याच्या आधी तुम्हाला मी काही इन्स्ट्रक्शन्स देते, ते तुम्ही कंप्लीट करायचे आहेत. तुम्ही आता काय करणार आहात, आता सपोज प्रॅक्टिस सेट नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये जेवढे प्रॉब्लेम आहेत तेवढे पेजेस सोडून द्या तुमच्या क्लासवर्कमध्ये आणि प्रॉब्लेम सेट सोडवायला चालू करा. कारण की वर्ड प्रॉब्लेमला थोडा वेळ लागेल. मे बी आपल्याला एका व्हिडिओमध्ये फक्त 5 ते 6च प्रॉब्लेम होतील किंवा ह्याला 2 व्हिडिओ लागतील. ओके, मग तुम्ही काय करा, त्याचे प्रॉब्लेम सेट सोडवायला चालू करा. मी पुन्हा एकदा सांगते आहे, मी प्रॉब्लेम सेटचे प्रॉब्लेम्स जास्त एक्सप्लेन करणार नाही आहे. कारण की तुमचं बेसिक आहे, फॅक्टरायझेशन मेथड कम्पेअर करा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. आपण जे 2.1 पासून 2.5 पर्यंत जे काही प्रॉब्लेम्स पाहिलेत त्या टाईपचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची मी फक्त तुम्हाला इथे स्लाईड दाखवणार आहे तुमचा आन्सर चेक करण्यासाठी. ओके, आणि मग ह्या पद्धतीने आता तुम्ही प्रॉब्लेम सेट सोडवायला चालू करा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि शेवटचा एक्सरसाइज जो आहे तो आता आपण पाहणार आहोत. ओके, भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू.